कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो नक्की कळवतो. हा हा घेतो घेतो. तुम्ही पण काळजी घ्या तुमची. ओके ओके बरं ठेवतो चला. आ! बाबा काय झालं? ठीक आहात ना बाबा? अरे कोण आहे ही हडळ? अरे आपल्या घरात काय करते? हडळ मी हडळ दिसते तुम्हाला? जयश्री तू अगं बरी आहेस ना? चेहऱ्याला रिएक्शन झालं तर डॉक्टरकडे जायचं ना. वसुंधरा घे फोन घे पटकन आकाशला फोन लाव. नाही 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 ओ तब्येत माझी नाही तुमची बिघडली आहे. डॉक्टरकडे जायचं म्हणे. अरे पण सगळं हे काय? हा बाबा थांबा, मी आईंचा मेक ओव्हर करतेय. उद्या आपल्याकडे हळदी कुंकू आहे ना. हळदी कुंकवासाठी हा असा मेकओव्हर? ट्रेडिशनल असतं ना ते. हे असं काय? बाबा तुम्हाला नाही कळत, हे नवीन जनरेशनचं असंच असतं. हा अगं पण ही कुठे नवीन आहे? पहिला नवीन नवरा ऑर्डर केला की काय तिच्यासाठी? शक्य असतं ना तर तेही केलं असतं मी. बघा कशी बोलते. तू बघितलंस ना कसं बोलतात मला. जर्रा म्हणून बायकोचं कौतुक नाही. बाबा प्लीज स्टॉप इट. तुम्ही आईंना उगाच नर्वस करता. मीच नर्वस झालोय तर. अरे देवा वाचव रे बाबा. वाचव रे म्हणे. ते चालू द्या. हाडळ म्हणतात मला. आई जाऊ दे, तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. तुम्ही छान शांत पडून राहा, आराम करा. हा बाय द वे व्हॉट्स हडळ? तुम्ही पडा. बाबा आधी पाणी घ्या. खरंच डोक्यावर परिणाम झाला हिच्या. तनयाची कल्पना असणार ना. अवनी तू तरी सांगत होतस ना तिला. अहो बाबा मी कसं बोलणार? बाबा तुम्ही खूप जास्त विचार करता. एवढं काही झालेलंच नाहीये. काहीच झालेलं नाही. मला सांगा बाबा, चांगलं दिसावंसं वाटण्यात काय चुकीचं आहे? हो ना. काहीच चुकीचं नाहीये. अगं मान्य, पण आधी काय जयश्री वाईट दिसत होती का? चांगलीच दिसते ती. आणि स्वतःचं वय बघून काहीतरी करावं ना माणसाने. बरं तुम्ही दोघींनी केलं असतं तर एक वेळ मी समजू शकतो. मग आईंनी केलं तर काय बिघडलं? अगं बाबा त्या आमच्या वयाच्या असताना आमच्यापेक्षा कितीतरी जास्त कष्ट उपसत होत्या. तुम्हाला सपोर्ट करत होत्या, मुलांचं सगळं बघत होत्या, सगळं घर सांभाळत होत्या, पाहुण्यांना बघत होत्या. तरुण वयात त्यांच्या ज्या गमती करायच्या राहिल्या त्या गमती त्या आत्ता करतात. मग त्यात काय बिघडलं सांगा बरं? हो ना. आणि बाबा आई किती खुश आहेत ते महत्वाचं आहे ना आपल्यासाठी. तनयाच्या सांगण्यावरून का होईना बाबा, पण त्या स्वतःची काळजी घेतात, स्वतःकडे लक्ष देतात, गोष्टींमध्ये पुढाकार घेतात. आम्हाला तरी बघून खूप छान वाटते. काय हो वहिनी? हो नाही तसं बरोबर आहे तुमचं, पण तरी तिला जे चांगलं वाटतंय ते मलाही चांगलं वाटेल असं नाही ना. काय काय गमती जमती बघायला मिळणार आहेत काय माहित. आलोच. आई छान थंड थंड वाटत असेल ना. अरे इतका मस्त सुगंध येतोय ना. बरं आणखीन किती वेळ ठेवायचंय? बघू बरं. जास्त वेळ नाही, अजून एक 10-15 मिनिटं. हा एकदा कम्प्लीट ड्राय झालं ना की मग काढून टाकू. हा तुमचा चेहरा इतका चमकायला लागेल ना. मी काय म्हणते, तुम्ही ना मस्त डोळे बंद करून ना शांत पडून राहा. हे बघा या 2 काकड्या लावते मी तुमच्या डोळ्यावर. हलू नका तुम्ही. हा, हा, हा. आता तसं अजून थंड थंड वाटेल. आता अगदी वाऱ्यावर स्वार झाल्यासारखं वाटतंय. तरंगाला झालं मस्त. हो ना. हो ग. आमच्या वेळेला असलं काही नव्हतं ग. नुसती आपली पावडर फासली की झाला मेकअप. पण आजकालच्या पोरींची मज्जा आहे बाबा. एकदम बरोबर बोलताय तुम्ही. आई शांत पडून राहा तुम्ही. बापरे.
आई हं. मी जरा आलेच हा. हं. तोपर्यंत तुम्ही शांत पडा. हा, काही लागलं तर आवाज द्या लगेच. हो, मी छोटीशी झोपच काढते पॉवर नॅप. चालेल, आलेच हा मी. हॅलो. कशी वाटली माझी कार्टून सासू. कमाल आहे कमाल. तुला सांगते बच्चा, मला ना आमच्या कॉलेजचे दिवस आठवले. आवडत होती ना जयू त्यावेळेला. स्वतःला मारी ब्युटी क्वीन वगैरे समजायची. आम्ही सगळ्या जणी इतक्या हसायचो ना तिच्यावर की काही विचारू नकोस. आय कॅन कम्प्लिटली इमॅजिन. बरं ऐक बच्चा, नाही हे सगळं राहू दे, पण ते पैशाचं मात्र विसरू नकोस हं. हो ग मम्मा, त्याच्यासाठी तर हे सगळं नाटक केलंय ना. आणि यू डोंट वरी, आई आणि बाकीचे सगळे घरचे त्या फंक्शन मध्ये बिझी असतील. आता काय ते फक्त मला अखिलला कन्व्हिन्स करायचंय बास. तुला सांगते, या नवऱ्यांना कन्व्हिन्स करणं ना खूप सोपं असतं. सासवा डोईजड असतात आणि त्यात तुझी सासू तर महाखडूस आहे. काय चाललंय का हिचं? आणि अखिलला का कन्व्हिन्स करायचंय? ह्या सगळ्याचा हळदी कुंकवाशी काय संबंध? हा बोल ग वसू. आई कशी आहेस? खूप दिवस झालं भेटच नाही झाली ना आपली. मी मिस करते तुम्हा दोघांना. असो, मी हे सांगायला फोन केला होता की उद्या घरी हळदी कुंकू आहे. तुला नक्की यायचंय, त्यानिमित्ताने भेट होईल आपली. अगं पण उद्या आई, मला तुझं काही ऐकून नाही घ्यायचं. तू यायचं म्हणजे यायचं. बरं बाई ठीक आहे. पण वसू, तुझा आवाज का असा येतोय? सगळं नीट आहे ना? घरात सगळं ठीक आहे ना? हो का आई, सगळं ठीक आहे. काही दिवसांसाठी बाबांच्या ज्या आत्या आहेत ना, गुरुमाता योगिनी, त्या आल्या होत्या. तपस्वी आणि एकदम कडक आहेत त्या, माहितीये? मग त्या काही बोलल्या का तुला? नाही काय, त्या काय बोलणार. उलट त्यांनी मला शाबासकी दिली. मला म्हणाले की त्या घराला तुझ्यासारख्या सुनेची गरज आहे. म्हणजे घरातल्या सगळ्यांना ओळखून आहेत असं म्हणायला हरकत नाही. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.